विष्णू पंचायतन. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग श्रोते हो, आज आपण स्वामींची एक कथा पाहूयात. चिंतोपंत टोळ हे स्वामींचे एक निस्सीम भक्त होते. या विष्णू पंचायतनासाठी टोळांनी 1 कोटी तुळस पाने वाहण्याचा निश्चय केला होता. रोज पहाटे स्नान करून चिंतोपंत तुळशीची पाने गोळा करीत असत आणि ती विष्णू पंचायतनाला वाहत. त्यांची पूजा जेव्हा चालू असायची तेव्हा कधीकधी स्वामी त्यांच्याकडे येत असत. स्वामींची स्वारी आली की चिंतोपंत त्यांना देवघरात एका पाटावर बसवायचे आणि श्रद्धेने दत्तावतारी स्वामींची प्रेमभावे पूजा करीत असत. आणि विष्णू पंचायतन म्हणून स्वामी चरणांवर तुळशीची पाने वाहायचे. अशाच एके दिवशी पूजा चालू असताना स्वामी घरी आले. चिंतोपंतांनी स्वामींची यथासांग पूजा केली. धूप दाखवून नैवेद्याचे ताट ठेवले. साष्टांग नमस्कार करून स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि स्वामींना म्हणाले, स्वामी, तुमचे चरण पूजेसाठी माझ्यासमोरच हवेत. तुमच्या पादुकांची नित्यपूजा व्हावीशी वाटते हो मला. स्वामी, या भक्तावर कृपा करा. स्वामींनी चिंतोपंतांकडे पाहिले आणि म्हणाले, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि स्वामी पाटावर अचानक उभे राहिले असता चिंतोपंताकडे त्यांनी पाहिले व झपाझप पावले टाकीत निघून गेले. चिंतोपंत घरात आले व पाटावर त्यांची नजर गेली असता त्यांना मोठ्या आश्चर्याचा धक्काच बसला, कारण स्वामींचे चरण पाटावर स्पष्टपणे उमटले होते. ओल्या वाळूतून पावले उमटावीत इतकी ती स्पष्ट होती. स्वामींच्या चमत्काराची भक्तांना चांगलीच प्रचिती आली. चिंतोपंतांनी विष्णू सहस्रनाम म्हणत पावलांवर तुळशीची पाने वाहिली. ज्या दिवशी संकल्प पूर्ण होणार होता त्याच दिवशी पहाटे स्वामींची स्वारी टोळांच्या घरी आली व टोळांनी आपला 1 कोटी तुळशीपत्राचा संकल्प अशा प्रकारे पूर्ण केला. अचानक प्रकाश पडला व खोली सुगंधाने भरून गेली. स्वामींच्या रूपात प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन चिंतोपंतांना घडले. आहे की नाही चमत्कार श्रोते हो? तात्पर्य, काया वाचा मने स्वामींची नित्य उपासना केल्यास, नामस्मरण केल्यास श्रोते हो, स्वामी नक्कीच आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.